चायला चला आज तर मजबूरून आपली गाडी या रस्त्याने आणायला पडली भाऊ. तर जय बजरंग पब्लिक, आज आपण जात होतो आपल्या नवीन गोडाऊनला, कारण की जुन्या गोडाऊनला लईच रिकामे कामं होते. त्यामुळं म्हटलं चला नवीन गोडाऊनलाच काही ना काही उलटपालट करत बसू म्हटलं आपण म्हटलं. मग काय मी बी मस्त विचार करत करत जात होतो चायला. म्हटलं तिथं करवा तर करवा काय म्हटलं, पण चला म्हटलं बघू जाऊन सण काही ना काही करू म्हटलं तिथं. मग काय नवीन गोडाऊनला आल्यानंतर आपण सगळ्यात पहिलं आपण कोल्ड्रूम पाहायला गेलो. कोल्ड्रूमवाल्यांचं काम वगैरे चालू होतं. म्हटलं चालल्या काम मस्त रापचिक डायरेक्ट. नंतर म्हटलं यार काय करावं काय नाही. मग काय इथं जरासं कचरं उचरं पडलेलं होतं, मस्तपैकी कचरं उचरं फेकायला लावून दिलं आपण. मग काय कचरं फेकल्यानंतर चायला म्हटलं आत्ता काय करवा म्हटलं. मग काय नंतर लगा आपण डायरेक्ट झाडू उचलून घेतला. म्हटलं झाडू वगैरे मारून घेऊ म्हटलं. मग काय रप्पा आपण झाडू वगैरे मारून घेतला. आपण झाडू मारत होतो त्याच्यात पाहिलं आपण त्याच्या आयला हे दोन पहिलं ना ते 2 टनचं मशीन आलं होतं ते. अरे यार म्हटलं हालन का ते तुमच्यावरनं म्हटलं भो. मग काय तिच्या आईला म्हटलं मला नको बोलवून घेऊ बाबू म्हटलं, यांनी मशीन वगैरे आलवायला इथून पटकन झाडू मारून निघू म्हटलं. पण मग त्याच्यातच पाहिलं तर गडीला काय आपल्याकडे झाडू वगैरे सैन झालं नाही, झाडू घेऊन निघून गेला. चायला म्हटलं आता काय करावं बाबू, झाडू बी घेऊन गेला आणि इथं एवढं मटेरियल पडलेलं सगळं आठवायचं होतं इथून. पण म्हटलं एवढं जड जड तर आपल्याकडनं उचलं तर झालं पाहिजे म्हटलं. मग काय मी म्हटलं चला आता कोल्ड्रूमवाल्यांचं फोन घेऊ म्हटलं काय आलं काय नाही. एक रूममध्ये बघितले आपण, त्यांनी मस्त डांबरची चादर वगैरे टाकून दिली होती. पण मग जे व्हायचं तेच होणार होतं. यांनी आपल्याला मशीन वगैरे सरकायला बोलावून घेतलं होतं, पण मग ती आपल्यावर नाही आली. त्यांना म्हटलं बाप रे बाप म्हटलं भागो विधायचं हे लय रिकामे कामं लावतायत म्हटलं. मग काय आपण म्हटलं मस्तपैकी आता कोडून बघून घेऊ कुठपर्यंत आलं म्हटलं. कारण त्यांचं थर्माकोल वगैरे लावणं चालू होतं. म्हटलं चला भाऊ म्हटलं इथून पळा म्हटलं, नाही तर लयच रिकामे कामं लावतील म्हटले. चला मग गाईज हा होता आपला मिनी ब्लॉग. भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला.